Cancer Healer Center, a new beginning. वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर. पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केले. संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. जो आडवा येईल त्याला आडवा करा. विष्णू साठे तुम्हाला मदत करेल. वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना. सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या. सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला. दोषारोपपत्रात माहिती. खंडणी प्रकरणात अडथळा आणल्याने संतोष देशमुखांची हत्या. सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे. हत्येच्या 48 तासापूर्वीचे कॉल डिटेल्सही समोर. 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या. कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त. मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. आकाच्या आकाने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धसांकडून मागणी कायम. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू. दमान यांचा जाहीर इशारा. सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड यांचं आश्चर्य नाही. मोठ्या व्यक्तींच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालूच शकत नाही. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांना भेटणार. आरोपपत्रातून बीडमधील गुंडाराजचा चेहरा समोर. दोषींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही. सोनवणे ठाम. बीड हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातून 2 जणांना वगळलं. पुरावे न मिळाल्याने ज्ञानेश्वर मुळे, सिद्धार्थ सोनवणेंचं नाव नाही. सोनवणेंना देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहातच व्हीआयपी ट्रीटमेंट. जिल्हा कारागृहाने 22 फेब्रुवारीपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले. देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप. शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक. तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3190 कोटींचं टेंडर स्थगित. सूत्रांची माहिती. साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर. एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच. संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन. वादग्रस्त सोलापूरकरवरून पुणे महापालिका वादात. शिवराय आणि डॉ. आंबेडकरांबद्दल बरळणाऱ्या सोलापूरकरची सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती. पुणे मनपाच्या नियुक्तीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक. नियुक्तीवरून सोलापूरकरला राजश्रय असल्याचा आव्हाडांचा आरोप. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा. कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश. शेअर मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडाल्याने अंगावर पेट्रोल टाकत युवकाची आत्महत्या. उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू. नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक घटना. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कोर्टात सर्वजण समान असल्याचं न्यायालयाचं मत. पुढील सुनावणी मेमध्ये होणार. हिमाचलमध्ये बर्फवृष्टी. 600 रस्ते बंद. जम्मू काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3 ते 4 फुटांनी वाढली. Cancer Healer Center, a new beginning.